जामनेरपासून सुरुवात झाल्याचा संजय राऊतांनी आरोप केला आहे. प्रफुल्ल लोढा नाव समोर आलेलं आहे. आपले एकेकाळचे निकटवर्ती आहे. आपल्याला कल्पना आहे प्रफुल्ल लोढा तसा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे. त्याचा एकही पक्ष असा राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला नाही. आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्यांनी लोकसभेचं यावेळेलाच गेल्या वर्षी हे त्यांनी घेतलेलं होतं. मी आपल्याला ते फोटो दाखवतो. तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत. सगळेच आहेत. म्हणजे त्याचा कुठलाही एखाद्या पक्षाचा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल. इथे बघा हे अध्यक्ष आहेत जयंतराव आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष. त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत. दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत, पवार साहेब आहेत. आता हे म्हणतात की ते सोबत फोटो होता माझ्या, तो 10 वर्षापूर्वीचा फोटो मी तो बघितला. मी शिवनेरी बंगल्यावर होतो, मागच्या वेळेला मंत्री होतो, त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला तो फोटो असेल. पण त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले. आता पवार साहेब आहेत, हे तर आपले मोठे नेते आहेत. त्याच्यासोबत तर अशी चर्चा करतो की आता काय करतात काय नाही काही समजतच नाही मला. तर खरं म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये त्या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे. इथे पवार साहेब बरोबरही आहे, पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाहीये की बाबा यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून. आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, आता बघा उद्धवजींबरोबर हा स्वतः चालून राहिलाय. उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा प्रफुल्ल लोढा त्याच्या बरोबर आहेत. अनेक फोटो तसे त्यांच्यासोबत अनेक फोटो आहेत. म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते, त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे. हा फोटो अजितदादा बरोबर त्यावेळेचा आहे. पण आमचा याला काही आक्षेपाचं कारणच नाही. हा बघा आता हा अजून परत एक फोटो बघा. हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोंडाला मास्क लावून. हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे. हा पण फोटो माझा तर 10 वर्षापूर्वीचा फोटो आहे, जुन्या बंगल्यातला. तो दिसतोय बंगला तिथे सगळा, शिवनेरी बंगला. म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे बघा जामनेरचे लोढाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्र त्यांना पादाक्रांत करायचं आहे की काय. असे गहन चर्चा ते दोघे जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत. म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाहीये. हे आंबेडकर साहेब आहेत. आता गेल्या वेळेच्या लोकसभेला त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं होतं, त्यांच्या पक्षात ते गेले होते, त्यांच्यासोबतचा फोटो आहे. हा फोटो त्यांच्यासोबत आहे, आंबेडकर साहेबांच्या सोबतचा. आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल, मला काहीच म्हणणं नाहीये. आता हा सुप्रियाताईंबरोबरचा फोटो आहे. अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग. हा सुप्रियाताई आमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे. त्याची सवय आहे सगळीकडे जाऊन फोटो काढायची. मग मी आक्षेप घेतला का, या लोकांचा संबंध कुठे काही हँडकॅप्स लावला का. पण मला काहीतरी मूर्खासारखं बळबळायचं, वेड्यासारखं बळायचं. आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणतायत, आमच्या पक्षाच्या काही लोकांबद्दल म्हणतायत, हे त्याबद्दल बोलतायत. मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना, आपल्याबद्दल खूप लोक बोलतात. मुंबईला काय म्हणायचं. आता या लोढांचे जर प्रेस आपण कॉन्फरन्स बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत, शिव्या देत आहेत, वाटेल तसं बोलतायत. प्रफुल्ल लोढा खडसेबद्दल काय काय म्हणाले, खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले ते आपण बघितलंय. सकाळपासून लोक मला पाठवतायत. आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन, मला वाटतं हे इतके त्याचं काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही. खरं म्हणजे काय झालं, सगळ्यात दूर अपयश, कुठे यश नाही. आता सत्तेपासून दूर फेकले गेले, भाजपात येऊन अगदी लोटांगणं घालत घरात आले, त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे, खराबच झालेली. एक तर सगळं आजारपण आणि सगळं अपयश राजकारणातलं. त्यामुळे हा म्हणून सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे. काही झालं की गिरीश महाजनबरोबर होता. आता तुम्ही थोडा वेळ मला द्याल तर मी त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतो, खडसे बरोबरचे फोटो त्याचे. पण मला त्याच्यात काही आक्षेप नाहीये. हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसेचं त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष 2 वर्षांनी काय काय बरळला, काय काय बोलला, त्याने तर मागणी केली ना. आता हे म्हणतात त्याची एसआयटी नेमा, मागणी करा. प्रफुल्ल लोढांनी मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला, ही आत्महत्या आहे काय तर मर्डर आहे. सांगितलं त्यांना ओपनच सांगितलं, मी नाही म्हणत, हे त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा खून केला म्हणून. आता त्याचे कारण मी सांगत नाही, मला नाही बोलायचं. त्यावेळेला मी खडसेंबरोबर राहत होतो.
मी त्याच्यासोबत असायचो, मला त्याबद्दल बोलायचं नाही, मी इतक्या खालच्या लेवलचा माणूस नाही. पण खडसेंनी बोलताना जरा तारतम्य ठेवलं पाहिजे. आता काय सगळंच गेलं ना, आता कशाला एवढी बडबड करतात विनाकारण. काही झालं की त्यांना उठता बसता शुक्र म्हणजे मीच दिसतो त्यांना, आणि गवतावरून सुतावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. मला इतक्या खालच्या थराला अजिबात जायचं नाही. पण त्यांनी कळायला पाहिजे. काल त्यांनी सीएम साहेबाचा आणि याचा फोटो तो टाकला, आपल्या मीडियाला दाखवला, माझा तर प्रफुल्लवरचा फोटो टाकला. कशासाठी तुम्ही उद्योग करतायत? सगळ्यांना यांचे फोटो आहेत ना, मग यांना काय म्हणायचं? यांना म्हणू का मी हे त्या प्रकरणामधले आहेत म्हणून? सगळ्यांना म्हणू असं नाहीये. पण बोलताना वगैरे आपण जरा थोडस जीभ आवरली पाहिजे आपली, आणि ताळ्यावर राहून बोललं पाहिजे, मला असं वाटतं. त्यामुळे कुठे हा विषय नाही. त्यांनी काय केलं काय नाही पोलिसांना सगळं माहिती आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. सगळ्या त्या चौकशा सुरू आहेत. ज्या ज्या महिलांसोबत काय असेल नसेल, त्याचं बोलणं झालं असेल, काय असेल त्याचा काय संवाद असेल, त्याचे काय संबंध असतील, ते सगळे समोर येत आहेत, आलेले आहेत. त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे? जो करेल तो भरेल ना. पण त्यावरून जामनेर कनेक्शन, गिरीश महाजनचं कनेक्शन, याचा त्याचा फोटो त्याच्यासोबत, अरे फोटो आहे तर तुमचे फोटो आहे ना तुमच्या नेत्यांचे, मग आम्ही त्यांच्याबद्दल बोलायचं का? हे उद्योग करता येतो म्हणून? इतके काही मूर्ख होत का? पण असा मूर्खपणा करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.